मदत कार्य अर्थात काय नेमकं कशा पद्धतीने मदत पोहोचेल NDRFचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतो आग विझवण्याचा म्हणजे आग अर्थात विझलेली आहे तरी देखील त्यावर आता पाणी मारलं जाते। अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारता आपण पाहू शकतो त्या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जमा झालेली आहे। NDRFचे जवान अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची आता सखोल चौकशी केली जाईल। नेमकं कशामुळे तांत्रिक बिघाड होता, नेमकं कशामुळे होतं। VSR या कंपनीचं हे विमान होतं, ज्या कंपनीच्या या विमानामध्ये 5 जण होते, त्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता पोलीस प्रशासन असू दे किंवा अग्निशमन दलाचे जवान असू दे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची तो माहिती घेऊन पुढची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। घटनास्थळावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अग्निशमन दलाला या ठिकाणी आता पाचारण करण्यात आलेलं आहे। VSR कंपनीचं हे विमान होतं आणि या विमानाची सेवा मुंबई, हैदराबाद, बंगळुरू या भागामध्ये खास करून दिली जाते, ओडिशामध्ये सुद्धा दिली जाते। याच विमानामधून अजित पवार यांचा हा प्रवास मुंबई ते बारामतीचा आणि दृश्य आपण या ठिकाणी पाहताय बारामती रुग्णालयाबाहेरची। नेते मंडळी, मंत्रिमंडळी या ठिकाणी आता पोहोचत आहेत दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। तर संदीप क्षीरसागर हे देखील आता या ठिकाणी बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्यासोबत काम करताना त्यांच्याही बऱ्याचशा आठवणी या ठिकाणी असतील। अजित पवार यांचा सगळ्यांशीच खूप उत्तम असा संवाद होता आणि त्यामुळे आज सर्वपक्षीय नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज्यामध्ये 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय, मात्र आज सकाळी अपघात महाराष्ट्राची कसा झाला असेल या ठिकाणी वरती जर आपण बघितलं तर ही बारामती विमानतळाची धावपट्टी आहे। आपल्या समोर ही पाहू शकतो, ही धावपट्टी आहे आणि याच धावपट्टीच्या बाजूला असणारा हा खोलगड भाग आहे, दरी आहे, ज्या दरीमध्ये हे विमान कोसळलेलं आहे। आपण पाहू शकतो VSR या कंपनीचं हे विमान आहे आणि जी प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली त्यानुसार हे विमान या धावपट्टीवरती उतरवण्याचा प्रयत्न पायलटने पुरेपूर केला, मात्र त्या प्रयत्नांना त्याला यश आलेलं नाहीये आणि त्यानंतर हे विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि कोसळल्यानंतर इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना मोठा आवाज आला, त्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला, आग या विमानाला लागली। प्रत्यक्षदर्शीने ही आग विझवण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र आग इतकी मोठी होती ती विझवणं शक्य नव्हतं। मात्र त्यानंतर या विमानाचे जे काही पार्ट आहे ते अक्षरशः त्या शेवटच्या घरापर्यंत उडाल्याचं माहिती